हेलो दोस्तों, मैं हूं आपका सायन्स का दोस्त. मित्रांनो, काल आपण एकदम सुंदर चॅप्टर स्टार्ट केला होता. त्या चॅप्टरचं नाव होतं रिप्रोडक्शन. त्याच्यामध्ये काल आपण डेफिनेशन बघितलो, टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन बघितलो, रिप्रोडक्शन म्हणजे काय बघितलो, टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन बघितलो, त्याच्यामध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन, असेक्सुअल रिप्रोडक्शन हे टाइप्स बघितले आपण. त्याच्यानंतर आपण स्टार्ट केलं होतं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ह्युमन मधली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. बघा, त्याच्यामध्ये आपण दोन ऑर्गन्स बघितले होते. एक बघितलं होतं टेस्टिस आणि सेकंड बघितलं होतं डक्स. काल आपण इथपर्यंत आलो होतो. चला थोडं एक रिव्हिजन मारूया. टेस्टिस काय आहेत? इट इज अन मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. प्रायमरी बेटा, प्रायमरी मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. कारण हे मेल गॅमेट बनवतात. काय बनवतात? मेल गॅमेट. मेल गॅमेटला काय म्हणतो आपण? स्पर्म म्हणतो. हे कुठं प्रेझेंट आहेत? हे स्क्रॉटम मध्ये प्रेझेंट आहेत. स्क्रॉटम कुठं प्रेझेंट आहे? ऍब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये प्रेझेंट आहे. बघा, ह्या टेस्टिस मध्ये सेमिनिफेरस ट्युब्यूल प्रेझेंट होत्या. त्या सेमिनिफेरस ट्युब्यूल मध्ये जर्मिनल एपिथेलियम नावाच्या सेल प्रेझेंट होत्या आणि ह्या जर्मिनल एपिथेलियम डिवाइड झाल्या मिओसिसनं आणि फायनली काय भेटलं आपल्याला? स्पर्म्स भेटलं होतं. आणि टेस्टिस काय फक्त मेल गॅमेट बनवतात का? नाही, टेस्टिस हार्मोन्स पण बनवत होत्या. कोणता हार्मोन? टेस्टेस्टेरॉन, जे की कशासाठी रिस्पॉन्सिबल होतं? मेल सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर साठी. त्याच्यानंतर आपण डक्स बघितलो. ह्या डक्सद्वारे टेस्टिस मध्ये बनलेलं स्पर्म पास होते सेमिनिफेरस ट्युब्यूल मधून रेटेड टेस्टिस मध्ये, रेटेड टेस्टिस मधून वासाई प्रेन्शिया मध्ये, वासाई प्रेन्शिया मधून एपिडिडायमिस मध्ये, एपिडिडायमिस मधून वास डेफरन्स मध्ये, वास डेफरन्स मधून इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये, इजॅक्युलेटरी डक्ट मधून युरेथ्रा मध्ये आणि युरेथ्रा मधून असं बाहेर जाते. लक्षात ठेवा. आणि मला सांगा बरं, स्पर्मचं मॅच्युरेशन कोणत्या डक्ट मध्ये होतं? एपिडिडायमिस. ओके, चला इथपर्यंत आपण आलो होतो. नेक्स्ट आपण बघणार आहे ऍक्सेसरी सेक्स ग्लँड. ऍक्सेसरी सेक्स ग्लँड. बघा, आता ऍक्सेसरी सेक्स ग्लँड कोणत्या कोणत्या आहेत? जसं की सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड, कॉपर्स ग्लँड. बघा, कॉपर्स ग्लँडला आपण काय म्हणतो? बल्बो युरेथ्रल ग्लँड सुद्धा म्हणतो. आता जे सेमिनल वेसिकल ग्लँड आहेत, हे काय करतात नेमकं? हे तिन्ही ग्लँड काय करतात? सेमिनल वेसिकल ग्लँड बेटा एक फ्लुइड बनवतं. ते फ्लुइड कोणासोबत मिक्स होतं? स्पर्म सोबत मिक्स होतं. बघा, टेस्टिस मध्ये काय बनलंय बेटा? स्पर्म बनलंय. आता स्पर्म ह्या डक्ट थ्रू वर येत आहे बेटा. ओके, आता ह्याच्यामध्ये काय होते? वर येताना बेटा सेमिनल वेसिकल ग्लँड आपलं फ्लुइड बनवतात. त्या फ्लुइड मध्ये काय असतं बेटा? न्यूट्रिएंट असतात. जसं की न्यूट्रिएंट मीन्स बेटा फ्रक्टोज. ओके, फ्रक्टोज ह्या सेमिनल वेसिकलच्या फ्लुइड मध्ये फ्रक्टोज असतात, जे की स्पर्मला एनर्जी प्रोव्हाइड करतात. काय प्रोव्हाइड करतात? स्पर्मला एनर्जी प्रोव्हाइड करतात. कशासाठी? अरे मोटिलिटीसाठी, मुवमेंट करण्यासाठी. बघा, सेकंड प्रोस्टेट ग्लँड बेटा हे एक फ्लुइड बनवते, जे की कसं असते? अल्कलाइन असते. ओके, स्पर्मच्या सर्व्हायवल साठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि मुवमेंट साठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. तिसरी ग्लँड आहे कॉपर्स ग्लँड, ज्याला आपण बल्बो युरेथ्रल ग्लँड म्हणतो. हे ल्युब्रिकेटिंग फ्लुइड सिक्रेट करत असतं युरेथ्रामध्ये. कोणतं फ्लुइड? लुब्रिकेटिंग फ्लुइड. कुठे सिक्रेट करतं? युरेथ्रामध्ये. कुठं? युरेथ्रामध्ये. आणि बाकीच्या ह्या दोन ग्लँड आहेत, हे आपलं फ्लुइड कुठं सिक्रेट करतात? इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये. कुठं सिक्रेट करतात? इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये. इकडे बघा, सेमिनल वेसिकल ग्लँड आहे. हे सेमिनल वेसिकल ग्लँड, हे प्रोस्टेट ग्लँड. आपलं सिक्रेशन कुठं सिक्रेट केलं ह्यांनी? इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये. इथं बघा कॉपर्स ग्लँड आहे. ओके, हे कॉपर्स ग्लँड आपलं सिक्रेशन कुठं सिक्रेट करते? युरेथ्रामध्ये. त्यालाच आपण काय म्हणतो? युरोजेनायटल डक्ट मध्ये. ऍक्च्युअली काय असतं माहितीये का? या तिन्ही ग्लँडचं सिक्रेशन बघा, या तिन्ही ग्लँडचं सिक्रेशन फायनली कुणासोबत कंबाईन होते? स्पर्म सोबत कंबाईन होते. ह्या तिन्ही ग्लँडचं सिक्रेशन जेव्हा फायनली कुणासोबत कंबाईन होतं बेटा? स्पर्म सोबत कंबाईन होतं, तेव्हा सीमन बनतं. काय बनतं? सीमन बनतं. बघा, सिक्रेशन ऑफ दिस ग्लँड, सिक्रेशन ऑफ ऍक्सेसरी ग्लँड प्लस स्पर्म. टेस्टिस मधून स्पर्म वर आले. बघा, मी काय म्हणतोय कन्सेप्ट लक्षात घ्या.
टेस्टिस मधून कोण ओव्हर आले, स्पर्म ओव्हर आले. स्पर्म मध्ये कोण मिक्स झालं बेटा, यांचं सिक्रेशन मिक्स झालं. कोणाचं सिक्रेशन, ऍक्सेसरी ग्लँडचं सिक्रेशन. त्या 3 ग्लँडचं सिक्रेशन स्पर्म मध्ये मिक्स झालं आणि फायनली काय बनलं, आपलं सीमन बनलं. ओके, सीमन बनलं. म्हणजे सीमन मध्ये काय काय असते, सीमन मध्ये स्पर्म असते. अरे सीमन मध्ये कोण असते, सीमन मध्ये ऍक्सेसरी ग्लँडचं सिक्रेशन असतं जे की स्पर्मला हेल्प करतं मुवमेंट साठी, प्रोटेक्शन साठी, न्यूट्रिशन साठी. बघा बेटा, सिक्रेशन ऑफ ऍक्सेसरी ग्लँड, नेमकं ह्यांचं फंक्शन काय आहे, सिक्रेशन ऑफ ऍक्सेसरी ग्लँड नेमकं ह्यांचं फंक्शन काय आहे बघा. प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते, प्रोटेक्शन 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 प्रोव्हाइड करायले. आणखी लुब्रिकेशन, प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणे असेल, लुब्रिकेशन प्रोव्हाइड करणे असेल, स्पर्मच्या सर्वायवल साठी हेल्प करतं, सर्वायवल साठी हेल्प करतं, इत्यादी गोष्टींसाठी हे ऍक्सेसरी ग्लँडचं सिक्रेशन काय करतं बेटा, हेल्प करत असतं. आणि हे स्पर्म प्लस सिक्रेशन ऑफ ऍक्सेसरी ग्लँड मिळूनच आपण काय म्हणतो, सीमन. हे एक्झामला विचारतात. व्हॉट इज सीमन? सीमन मीन्स स्पर्म प्लस सिक्रेशन ऑफ ऍक्सेसरी ग्लँड. बघा, चला पुढे जाऊया, हे तुम्हाला समजलं असेल. ओके, नेक्स्ट आहे स्क्रॉटम. नेक्स्ट आहे स्क्रॉटम. स्क्रॉटम कसं आहे, पाउच लाईक स्ट्रक्चर आहे. कुठं आहे, ऍब्डॉमिनल कॅव्हिटीच्या बाहेर आहे, आउटसाइड द ऍब्डॉमिनल कॅव्हिटी. बघा, ह्या स्क्रॉटम मध्ये काय प्रेझेंट आहेत, टेस्टिस. हे बघा डायग्राम मध्ये, हे असं स्क्रॉटम आहे. ओके, आणि ह्या स्क्रॉटम मध्ये कोण आहेत, हे बघा, हे टेस्टिस प्रेझेंट आहेत. हे बघा, हे टेस्टिस प्रेझेंट आहेत. ओके, स्क्रॉटम कुठं आहे, आउटसाइड द ऍब्डॉमिनल कॅव्हिटी. आणि ह्या स्क्रॉटम मध्ये कोण आहे, टेस्टिस प्रेझेंट आहेत. इकडं डायग्राम काढून बघू आपण. दिस इज एन स्क्रॉटम. या स्क्रॉटम मध्ये कोण आहे, टेस्टिस प्रेझेंट आहेत. चला नाव द्या, त्याला म्हणलं स्क्रॉटम. या स्क्रॉटम मध्ये कोण आहे, टेस्टिस. आता एक प्रश्न पडला असेल, स्क्रॉटम आउटसाइड द ऍब्डॉमिनल कॅव्हिटी का आहे? कारण खूप महत्वाचं कारण आहे, खूप 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 महत्वाचं कारण आहे. जर टेस्टिसला स्पर्म बनवायचे असतील, जर टेस्टिसला स्पर्मचं प्रोडक्शन करायचं असेल, लो टेम्परेचरची गरज असते. कोणापेक्षा, बॉडी टेम्परेचर पेक्षा. आणि जर बॉडी टेम्परेचर पेक्षा लो टेम्परेचर मेंटेन करायचं असेल तर स्क्रॉटमला आउटसाइड द बॉडी पाहिजे. लोकेशन काय पाहिजे, आउटसाइड द बॉडी, ऍब्डॉमिनल कॅव्हिटी. सॉरी बेटा, आउटसाइड द ऍब्डॉमिनल कॅव्हिटी पाहिजे स्क्रॉटम. तेव्हा लो टेम्परेचर मेंटेन होतं. आणि लो टेम्परेचर मेंटेन झाल्यामुळं कुणाचं प्रोडक्शन होतं, स्पर्म प्रोडक्शन होतं. इथं तेच सांगितलंय. ओके, स्क्रॉटम काय करतं, मेंटेन करतं. काय मेंटेन करतं, लोअर टेम्परेचर, लोअर टेम्परेचर दॅन बॉडी टेम्परेचर. जे की कुणासाठी इम्पॉर्टंट आहे, स्पर्म प्रोडक्शन साठी इम्पॉर्टंट आहे. सिंपल आहे. स्क्रॉटम आउटसाइड ऍब्डॉमिनल कॅव्हिटी आहे. का आहे, बिकॉज it has to maintain low temperature than the body temperature. Why? Because it is necessary for the sperm production. बघा बेटा, हे झालं स्क्रॉटम बद्दल. ओके, चला नेक्स्ट. थोड़ा मैं पानी पीता हूं. चलो, हे तवरचं स्लाइड बघा तुम्ही. पेनिस. पेनिस काय, कॉप्युलेटरी ऑर्गन. कॉप्युलेटरी ऑर्गन म्हणजे जेव्हा मेल आणि फिमेल सेक्सुअल इंटरकोर्स होतं, त्या सेक्सुअल इंटरकोर्स होण्यामध्ये जे ऑर्गन हेल्प करतं त्याला आपण कॉप्युलेटरी ऑर्गन म्हणतो. ज्याच्याद्वारे सीमनचं इजॅक्युलेशन केलं जातं, सीमन इजॅक्युलेट बाहेर फेकलं जातो बेटा, त्याला आपण कॉप्युलेटरी ऑर्गन म्हणतो. आणि ह्या कॉप्युलेटरी ऑर्गन मध्ये काय प्रेझेंट आहे, युरेथ्रा प्रेझेंट आहे. हे बघा, हे कॉप्युलेटरी ऑर्गन आहे, ज्याला आपण काय नाव दिलं, पेनिस नाव दिलो. त्याला आपण पेनिस नाव दिलो. चलो, हो गया मेरा पाणी पिकल. बघा, हे कॉप्युलेटरी ऑर्गन पेनिस. त्या पेनिस मध्ये युरेथ्रा आहे. हे बघा डायग्राम मध्ये बघा, हे पेनिस मध्ये काय आहे, युरेथ्रा प्रेझेंट आहे.
युरेथ्रा प्रेझेंट आहे. एक डक्ट आहे युरेथ्रा, ज्याच्याद्वारे सीमन बाहेर पडतं, ज्याच्याद्वारे युरिन बाहेर पडतं. लक्षात ठेवा, मेल मध्ये युरेथ्राद्वारे सीमन पण बाहेर पडतं आणि युरिन पण बाहेर पडतं. त्याच्यासाठी एकच डक्ट आहे, कॉमन डक्ट आहे. फिमेल मध्ये असं नाही, फिमेल मध्ये असं नाही. पुढे बघा, हे युरेथ्रा, आता बघा पेनिस कशामध्ये हेल्प करते? इट हेल्प्स इन द ट्रान्सफर ऑफ सीमन इनटू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. ट्रान्सफर ऑफ सीमन कुठे ट्रान्सफर करायचंय? फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये ट्रान्सफर करायचंय, म्हणजे बेटा वजायनामध्ये ट्रान्सफर करायचंय. मग हे ट्रान्सफर करण्यासाठी कोणतं ऑर्गन हेल्प करतं? पेनिस ऑर्गन हेल्प करतं. म्हणून ह्याला काय म्हणतो आपण? कॉप्युलेटरी ऑर्गन असं म्हणतो. सीमन इज इजॅक्युलेटेड थ्रू द युरेथ्रा. बघा, हे सीमन, हे युरेथ्रा आहे, हे युरेथ्राद्वारे सीमन काय केलं जातं? इजॅक्युलेट केलं जातं ड्युरिंग इजॅक्युलेशन, ड्युरिंग इजॅक्युलेशन. दिस इज अबाउट द पेनिस. बघा, इथं आपली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम संपलेली आहे. आता आपण स्टार्ट करत आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. बघा, मी तुम्हाला सांगितले ना, मी हा चॅप्टर कमीत कमी 4 ते 5 लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे. त्याच्यामुळे थोडं आपली स्पीड पण वाढवावी लागेल, पण एवढी पण वाढवणार नाही की तुम्हाला समजणार नाही. लक्षात ठेवा, ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम एकदम पॉइंट वाईज बोलणार. जे एक्झामला येणार तेच बोलणार, जे एक्झामला महत्वाचं आहे तेच बोलणार, आणि जे बोलणार तेच एक्झामला येणार. बघा, ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कुठं प्रेझेंट आहे? बघा, हे प्रेझेंट आहे ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये प्रेझेंट आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जे काही स्क्रॉटम होतं बेटा आउटसाइड ॲब्डॉमिनल कॅव्हिटी होतं, बरोबर की नाही? मग आता जी काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे कुठं आहे? ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये प्रेझेंट आहे. मग ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये काय काय येतं रे? पेअर ऑफ ओव्हरीज, पेअर ऑफ ओव्हिडक्ट, युटेरस, वजायना आणि पेअर ऑफ बार्थोलिन ग्लँड प्रेझेंट आहेत. काय काय प्रेझेंट आहे बघा, एक्झामला लिहावं लागतंय. ओके, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काय काय आहे ते लिहावं लागतं. आता काय काय आहे बघा, ह्याच्यामध्ये पेअर ऑफ ओव्हरी, जोडी जोडीनं, पेअर ऑफ ओव्हरी जोडी जोडीनं. बघा, हे पण जोडीमध्ये आहेत, हे पण सिंगल नाहीत, मी सिंगल आहे. पेअर ऑफ ओव्हरी, पेअर ऑफ ओव्हरी आहे. नेक्स्ट, पेअर ऑफ ओव्हिडक्ट. बघा, ही पण जोडी जोडीनं. डायग्राम मध्ये बघा ना, इकडे बघा, ही एक ओव्हरी आहे, ही एक ओव्हरी आहे, पेअर ऑफ ओव्हरी जोडी जोडीनं. हे बघा, हे एक ओव्हिडक्ट, हे एक ओव्हिडक्ट, हे पण जोडीमध्ये, ओव्हरी पण जोडीमध्ये. सिंगल कोण आहे? मी पण. चला जाऊ दे, पुढे बघा, पॉइंट कडे या. आणखी काय काय आहे? युटेरस. नेक्स्ट, वजायना. वजायनाच्या अगोदर सर्विक्स येत असतं मित्रांनो. नेक्स्ट वजायना, नेक्स्ट बार्थोलिन ग्लँड प्रेझेंट आहेत. एक्झाम मध्ये तुम्हाला असं लिहावं लागतं, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट पेअर ऑफ ओव्हरी, पेअर ऑफ ओव्हिडक्ट, युटेरस, सर्विक्स, वजायना, इटीसी. मग चला थोडं माहिती बघूया ह्यांच्याविषयी. ओव्हरी पहिल्यांदा बघू आपण. ओव्हरी, ओव्हरी पेअर मध्ये प्रेझेंट आहे. ह्याचा पेअर ऑफ ओव्हरीज बघा पेअर मध्ये प्रेझेंट आहे. डायग्राम मध्ये बघा, पेअर मध्ये प्रेझेंट आहे. नीट बघा, आता ओव्हरीज काय? फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत, जे की काय बनवतात? गॅमेट बनवतात. ओव्हरी काय बनवतात? गॅमेट बनवतात. फिमेल गॅमेट, त्याला काय म्हणतो आपण? ओहम म्हणतो किंवा ओसाइट म्हणतो. त्यालाच काय म्हणतो? ओहम म्हणतो किंवा ओसाइट आपण म्हणत असतो. लक्षात ठेवा, जनरली वन ओसाइट इज रिलीज्ड फ्रॉम एन ओव्हरी एव्हरी मंथ. बघा, प्रत्येक महिन्यामध्ये एकच ओसाइट रिलीज केला जातो. प्रत्येक महिन्यामध्ये एकच ओसाइट रिलीज केला जातो, आणि तो ओसाइट इज रिलीज्ड अल्टरनेटली. कसा रिलीज होतो? अल्टरनेटली फ्रॉम ईच ओव्हरी. बघा, इथं काय म्हणायचंय? प्रत्येक महिन्याला एक ओसाइट रिलीज केला जातो. सपोज एका महिन्याला ह्या ओव्हरीने रिलीज केला, दुसऱ्या महिन्याला ही ओव्हरी रिलीज करते, तिसऱ्या महिन्याला ही ओव्हरी रिलीज करते. म्हणजे अल्टरनेटली रिलीज होत असतो. काय? ओसाइट, फिमेल गॅमेट. लक्षात ठेवा मी काय म्हणतोय. सपोज अल्टरनेटली
एका महिन्याला ह्या ओव्हरीनं रिलीज केला, दुसऱ्या महिन्याला ही ओव्हरी रिलीज करत असते आणि दर महिन्याला एकच ओसाइट रिलीज होत असतो, हे इथं सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा, हे ओसाइट जेव्हा बाळ आईच्या पोटामध्ये असतं, जेव्हा बाळ आईच्या पोटामध्ये असतं त्याला आपण काय म्हणतो, फिटस म्हणतो. हे ओसाइट फिटस मध्येच बनलेले असतात. किती बनलेले असतात, 2 ते 4 मिलियन इमॅच्युअर ओसाइट बनलेले असतात. आपल्यासारखं नसते. मेल मध्ये स्पर्म नंतर बनतात, पण फिमेल मध्ये असं नाही. फिमेल मध्ये ओसाइट बाळ जन्म घेण्याच्या अगोदरच बनलेलं असते. जेव्हा बाळ आईच्या पोटामध्ये असते, ज्याला आपण फिटस म्हणतो, ते फिटस असतानाच किती ओसाइट बनलेले असतात, 2 ते 4 मिलियन ओसाइट बनलेले असतात. ओके, आता ह्याच्यापैकी काही डिजेनरेट होतात. ओके, ते 11वी 12वीला आहे. जेवढं इथं महत्वाचं आहे मी तुम्हाला इथं सांगतो. आता प्युबर्टी पासून मेनोपॉज पर्यंत, प्युबर्टी पासून मेनोपॉज पर्यंत बघा, प्युबर्टी पासून मेनोपॉज पर्यंत. मग तुमचं म्हणणं असेल, सर प्युबर्टी म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय द प्युबर्टी? प्युबर्टी म्हणजे जेव्हा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन काय होतात, मॅच्युअर होतात. जेव्हा रिप्रोडक्टिव्हली एखादा पर्सन मॅच्युअर होतो, वुमन मॅच्युअर होते किंवा मेल मॅच्युअर होतो, त्याला काय म्हणतो आपण, प्युबर्टी म्हणतो. इथं काय होतात, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मॅच्युअर होत असतात. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन काय होत असतात, मॅच्युअर होत असतात. रिप्रोडक्टिव्हली मॅच्युअर होतो, त्याला आपण प्युबर्टी म्हणतो. ह्या प्युबर्टी पासून ते मेनोपॉज पर्यंत. मग आता तुमचं म्हणणं असेल, मेनोपॉज काय आहे सर, व्हॉट इज मीन बाय मेनोपॉज? मेनोपॉज म्हणजे जेव्हा ब्लिडिंग काय होतं, स्टॉप होतं, किंवा असं पण म्हणू शकतो, जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल, जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल काय होते, स्टॉप होते. बघा, लेडीज मध्ये काय असतं, दर महिन्याला एमसी येत असते. एमसी म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल, त्याच्यामध्ये ब्लिडिंग होत असतं वजायनाद्वारे, दर महिन्याला होतं. ओके, हे कधीपर्यंत होतं, वयाच्या 45 ते 50 वर्षापर्यंत होत असतं. लक्षात ठेवा मी काय म्हणतो, फ्रॉम प्युबर्टी टू मेनोपॉज, ह्याला आपण काय म्हणतो बेटा, मेनोपॉज असं म्हणतो. जे ओसाइट आहेत बेटा, ते मॅच्युअर होतात आणि पिरियडिकली काय होत असतात, रिलीज होत असतात. प्युबर्टी पासून ते मेनोपॉज पर्यंत दर महिन्याला एक ओसाइट रिलीज होत असतो. द ओव्हरीज आल्सो प्रोड्यूस फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन. आता जसं आपण मेल मध्ये बघितलं होतं का, मेल मध्ये टेस्टिस फक्त काय मेल गॅमेट बनवतात का, स्पर्म बनवतात का, नाही, ते हार्मोन्स पण बनवतात, जसं की टेस्टोस्टेरॉन. तसं फिमेल मध्ये पण आहे का, ओव्हरी फक्त फिमेल गॅमेट बनवतं का, नाही रे, ओव्हरी फक्त फिमेल गॅमेट बनवत नाही, ओव्हरी हार्मोन सुद्धा बनवते, त्याला आपण काय म्हणतो, इस्ट्रोजन असं म्हणतो. बघा, ओव्हरी हार्मोन सुद्धा बनवते, त्या हार्मोनला आपण काय म्हणतो, इस्ट्रोजन. आणि हे इस्ट्रोजन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, फिमेल मध्ये सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर साठी रिस्पॉन्सिबल आहे. फिमेल मध्ये सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर साठी रिस्पॉन्सिबल आहे. जसं की फिमेल मध्ये बघा, ओके, फिमेल मध्ये ब्रेस्ट साईज इन्क्रीज होणं किंवा व्हॉइस चेंज होणं, जे काय असेल, हेअर्स येणं जेनाटल एरियामध्ये जे असेल, किंवा ओके अंडर द आर्म्स असतील, हे काय आहेत, फिमेल सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर्स आहेत. हे कुणामुळे आहेत, इस्ट्रोजन्स मुळे आहेत. लक्षात ठेवा मी काय म्हणतोय ते. ओके, चला नेक्स्ट, हे समजलं. इथं आपलं ओव्हरी संपलेलं आहे. आता नेक्स्ट आहे ओव्हिडक्ट. ओव्हिडक्ट, आता बघा, ओव्हिडक्ट डायग्राम मध्ये बघा, हे पण पेअर मध्ये प्रेझेंट आहे. ह्या साईडला एक ओव्हिडक्ट आहे, ह्या साईडला एक ओव्हिडक्ट आहे. ओके, पेअर ऑफ ओव्हिडक्ट प्रेझेंट आहे. ओव्हिडक्ट कनेक्ट करते कशाला, ओव्हरीजला आणि युटेरसला. हे जे ओव्हिडक्ट आहे कनेक्ट करत आहे, हे ओव्हरीजला आणि युटेरसला. बघा, ही अशी ओव्हिडक्ट आहे, नीट बघा, ही अशी ओव्हिडक्ट आहे. ते कुणाला कनेक्ट करत आहे, ते कनेक्ट करत आहे ओव्हरीला आणि युटेरसला कनेक्ट करत आहे. सो आपण इथं काय म्हणलं, इट कनेक्ट ओव्हरीज आणि युटेरस. पुढे काय म्हणले, फ्री एंड ऑफ द ओव्हिडक्ट इज फनेल शेप्ड. हा एंड कसा आहे, फ्री एंड आहे. हा एंड असा फ्री एंड आहे. ओके, हा फ्री एंड कोणत्या शेपचा आहे, फनेल शेपचा आहे. आपण पहिल्या काळी बघा रॉकेल भेटायचं, ते रॉकेल आपण कशातून ओतायचो, त्या फनेल शेप, फनेल, त्याला आपण नरसाळ म्हणतो मराठीमध्ये. ओके, त्या शेपचा आहे. आणि इथं ओपनिंग असते, इथं काय असते बघा, ओपनिंग असते. लक्षात ठेवा, ह्या ओपनिंग द्वारे ओसाइट आतमध्ये जात असतात. हा, ओव्हरीनं काय बनवले, ओसाइट. हे ओसाइट कुठून एंटर करतील, अशा ओपनिंग मधून एंटर करतील.
पुढे बघा काय म्हणलंय, इट हॅज अन ओपनिंग थ्रू विच द ओसाइट एंटर द ओव्हिडक्ट, हे म्हणलेलं आहे. आता ओव्हिडक्ट मध्ये बघा इथं स्पेशल ओव्हिडक्ट दाखवलेली आहे. हे स्पेशल ओव्हिडक्ट दाखवलेली आहे. हे बघा हे ओपनिंग आहे. ह्या ओपनिंग मधून कोण गेला आतमध्ये, ओसाइट गेला. हा ओसाइट आहे. हा काय आहे, ओसाइट आहे. आता ओव्हिडक्ट मध्ये आतल्या साईडला असे बघा मी काय म्हणतोय, असे हेअर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहेत. असे काय प्रेझेंट आहेत, हेअर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहेत, ज्याला आपण सिलिया म्हणतो. ज्याला आपण काय म्हणतो, सिलिया असं म्हणत असतो. ओके. ऍक्च्युली हा ओसाइट कुठं येतो, ह्या ओव्हिडक्ट मध्ये येतो. ह्या ओव्हिडक्ट मध्ये येतो. बघा ओसाइट कुठं आला, ओव्हिडक्ट मध्ये आला. आणि ह्या ओव्हिडक्ट मध्येच ओसाइट आल्यानंतर काय होतं, फर्टिलायझेशन होत असतं. बघा ओसाइट कुठं आला, ह्या ओव्हिडक्ट मध्ये आला, बरोबर की नाही. आता ओसाइट ओव्हिडक्ट मध्ये आल्यानंतर त्या ओसाइटला येऊन कोण भेटतो, स्पर्म भेटतो. आणि स्पर्म भेटल्यानंतर काय होतं, फर्टिलायझेशन होतं. बघा एक्झामला काय महत्वाचं आहे, व्हॉट इज फर्टिलायझेशन, व्हॉट इज फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे काय, द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, मेल अँड फिमेल गॅमेट, ह्याला काय म्हणतो आपण, फर्टिलायझेशन असं म्हणत असतो. मेल गॅमेट म्हणजे कोण, स्पर्म. फिमेल गॅमेट म्हणजे कोण, ओहम. ह्यांचं काय होतं बेटा, फ्युजन होतं. कशामध्ये फ्युजन होतं, ओव्हिडक्ट मध्ये फ्युजन होत असतं. बघा प्लेस खूप इम्पॉर्टंट आहे, प्लेस खूप इम्पॉर्टंट आहे. फर्टिलायझेशन कुठं होतं, फर्टिलायझेशन होत असतं ओव्हिडक्ट मध्ये. ओव्हिडक्ट मध्ये पण एक पार्ट आहे, आता 11वी-12वीच्या मुलांना माहित असेल, अँप्युला इस्टमस जंक्शन असं म्हणतो त्याला. ओके, 10वीला गरज नाही त्याच्यामुळे सांगत पण नाही. ओके, फर्टिलायझेशन कुठं होतं, ओव्हिडक्ट मध्ये होतं. हे झालं ओव्हिडक्ट बद्दल. बघा एकदा डायग्राम बघून घ्या. चलो, बहुत पसीना भाया आज, देखो अभी पसीना बहाओगे तो कल खून बहाने की जरूरत नहीं. बहुत बढ़िया डायलॉग सर, बहुत बढ़िया डायलॉग. अभी पसीना बहाओगे तो कल खून बहाने की जरूरत नहीं, तो बहा लो ना सर, हमारा क्या जाता है. बेटा आप भी बहाओ, जब खून बहता है तब दर्द होता है. चला नेक्स्ट पार्ट, युटेरस. हे बघा हे आहे युटेरस. डायग्राम मध्ये बघा जरा, हे आहे युटेरस, हे आहे युटेरस, हे काय आहे युटेरस. इथं काय झालंय, इथं स्पर्म आणि ओहम, हा स्पर्म आणि ओहम यांचं काय झालं, फर्टिलायझेशन. अरे अरे ओके ओके, एक मिनिट. बघा ह्या ओव्हिडक्ट मध्ये काय झालं, स्पर्म आणि ओहमचं काय झालं, फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे फ्युजन झालं. ओके, फ्युजन होऊन बनला झायगोट. फ्युजन होऊन कोण बनला, झायगोट. बघा फ्युजन झालं की काय बनत असतो, झायगोट बनत असतो. हो का, हा झायगोट असा बनला, हा काय बनला, झायगोट. आता थोडं सांगतो नीट बघा मी काय म्हणतोय. एकदा झायगोट बनला, झायगोट डिवाइड होतो 2 सेल मध्ये. झायगोट डिवाइड होतो 2 सेल मध्ये, 2 सेल डिवाइड होतात 4 सेल मध्ये, 4 सेल डिवाइड होतात 8 सेल मध्ये, 8 सेल डिवाइड होतात 16 सेल मध्ये, लाईक दॅट बेटा. ओके, म्हणजे एम्ब्रियो डेव्हलप होत आहे. काय डेव्हलप होत आहे, एम्ब्रियो डेव्हलप होत आहे. मी तुम्हाला थोडं खाली सांगतो, इकडे बघा. ओव्हिडक्ट मध्ये काय झालं, फर्टिलायझेशन. कोणाचं, स्पर्म आणि ओहमचं, स्पर्म अँड ओहम. स्पर्म आणि ओहमचं फर्टिलायझेशन होऊन काय बनलं रे, झायगोट बनला. काय बनलं, झायगोट बनला. झायगोट कसा आहे, डिप्लॉइड. स्पर्म कसा आहे, हॅप्लॉइड. ओहम कसा आहे, हॅप्लॉइड. म्हणून झायगोट कसा आहे, डिप्लॉइड. ते पुन्हा सांगतो काय असते हॅप्लॉइड डिप्लॉइड. ओके, फक्त लक्षात ठेवा झायगोट आहे, झायगोट बनलेला आहे. झायगोट बघा, आता झायगोट काय होतो, डिवाइड होतो. सपोज हा काय आहे, झायगोट आहे, त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे. झायगोट काय होतो, डिवाइड होतो.
किती सेल मध्ये? 2 सेल मध्ये. ही 2 सेल डिवाइड होतात 4 सेल मध्ये, लाईक दॅट. ओके, ही प्रत्येकामध्ये न्यूक्लियस आहे. एक लक्षात ठेवा, डिवाइड होताना हिची साईज वाढत नाही, फक्त नंबर ऑफ सेल वाढत जातात. नंबर ऑफ सेल वाढत जातात. बघा, झायगोटची साईज एवढीच, 2 सेल झालं तरी पण साईज एवढीच, 4 सेल झालं तरी पण साईज एवढीच. म्हणजे साईज वाढत नाही, फक्त काय वाढले? नंबर ऑफ सेल्स वाढत आहेत. आणि फायनली एक बॉल लाईक स्ट्रक्चर होते बेटा. काय होते? बॉल लाईक स्ट्रक्चर, ज्याला आपण मोरुला असं म्हणत असतो. ओके, हा एम्ब्रिओ डेव्हलप होत आहे. ह्याला म्हणतो टू सेलड स्टेज एम्ब्रिओ. हे कुठं होईल? सगळं ओव्हिडक्ट मध्ये होईल. ओके, टू सेलड स्टेज एम्ब्रिओ. आणि काय आहे? 4 सेलड स्टेज एम्ब्रिओ. 4 सेलड स्टेज एम्ब्रिओ. then 8 सेल स्टेज एम्ब्रिओ, then 16 सेलड स्टेज एम्ब्रिओ. आणि हा एम्ब्रिओ, हा जो एम्ब्रिओ आहे, हा कुठे येतो? एम्ब्रिओ युटेरस मध्ये येतो फायनली. आणि युटेरस मध्ये येऊन बघा, ह्या युटेरसच्या वॉल मध्ये काय होतो? रुतून बसतो, एम्बेडेड होतो. बघा, एम्ब्रिओ कुठे येऊन एम्बेडेड झाला? युटेरस मध्ये, युटेरसच्या वॉल मध्ये एम्बेडेड झाला. आणि एम्बेडेड होण्याच्या प्रोसेसलाच आपण इम्प्लांटेशन म्हणतो. ऋतून बसण्याच्या प्रक्रियेला आपण इम्प्लांटेशन म्हणतो. तो एम्ब्रिओ येत आहे आणि युटेरसच्या वॉल मध्ये ऋतून बसत आहे, एम्बेडेड होत आहे. त्या प्रोसेसला आपण इम्प्लांटेशन असं म्हणत असतो. पुढे बघा काय म्हणले? युटेरस कसं आहे? सिंगल आहे, मस्कुलर आहे, हॉलो ऑर्गन आहे. चला, कोई तो सिंगल मिल गया. युटेरस सिंगल, मस्कुलर आहे, मसल न बनलेला आहे. आता कोणत्या मसल असतात हे गरज नाही बेटा. ओके, हॉलो ऑर्गन आहे. बघा, हे रिकामा स्पेस. बॉल कसा असतो? हॉलो असतो, त्याच्यामध्ये स्पेस असतो. ओके, रिकामा स्पेस असतो, त्याला हॉलो म्हणायचं. आतून पोकळ जागा. कशासाठी? एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंटसाठी. हो का, ही अशी रिकामी जागा, म्हणून हॉलो आहे. सिंगल आहे, मस्कुलर आहे, हॉलो ऑर्गन आहे. कुठं लोकेटेड आहे? बिटवीन द ओव्हिडक्ट आणि वजायना. बिटवीन द ओव्हिडक्ट आणि वजायना. हे बघा बेटा, हे ओव्हिडक्ट आहे, हे ओव्हिडक्ट आहे, आणि खालचं वजायना आहे, हा वजायना आहे. ह्या दोघांच्या मध्ये कोण आहे? युटेरस आहे. आता इथं काय होतंय? हे जे एम्ब्रिओ आहे, मी तुम्हाला सांगितले ना, हा जो एम्ब्रिओ आहे 8 सेल किंवा 16 सेल स्टेजचा एम्ब्रिओ कुठे येतो? युटेरस मध्ये येतो. कुठे येतो? युटेरस मध्ये येतो. आणि युटेरस मध्ये येऊन काय होतो? इम्प्लांट होतो. इम्प्लांट म्हणजे ऋतून बसणे युटेरसच्या वॉल मध्ये. लक्षात ठेवा मी काय म्हणालोय, लक्षात ठेवायचं, स्टार करा. इम्प्लांटेशन खूप महत्वाचं आहे. इम्प्लांटेशन म्हणजे काय? लक्षात ठेवा. हा, चला, एकदा की एम्ब्रिओ इम्प्लांट झाला, हो का, एम्ब्रिओ काय झाला? इम्प्लांट झाला युटेरसच्या वॉल मध्ये. मग फर्दर डेव्हलपमेंट काय होते? स्टार्ट होत असते. कुणाची बेटा? एम्ब्रिओची फर्दर डेव्हलपमेंट स्टार्ट होते. कुठं? युटेरस मध्ये. मग आता डेव्हलपमेंट होताना काय होतं? त्या एम्ब्रिओ मध्ये आणि आईमध्ये, बिटवीन द मदर अँड द एम्ब्रिओ, बिटवीन द मदर अँड द एम्ब्रिओ एक स्ट्रक्चर डेव्हलप होतं, त्याला आपण म्हणतो प्लॅसेंटा. काय म्हणतो? प्लॅसेंटा असं म्हणत असतो. ते स्ट्रक्चर कुणाच्या बिटवीन असतं? आईच्या मध्ये आणि त्या डेव्हलपिंग एम्ब्रिओच्या मध्ये. आता स्ट्रक्चर का डेव्हलप होतं? सपोज दॅट हे फिटस आहे आणि आई आहे, मदर आहे. ओके, यांच्यामध्ये कोण डेव्हलप झालं? दिस इज अन प्लॅसेंटा. ओके, ड्युरिंग प्रेग्नन्सी. हे प्लॅसेंटा का डेव्हलप होतं? कारण मला सांगा, जे एम्ब्रिओ डेव्हलप व्हायलाय, अरे त्याला काहीतरी लागल, त्याला नरिशमेंट करावी लागेल, त्याला न्यूट्रिएंट लागतील, त्याला ऑक्सिजन लागेल. त्याच्यामध्ये जी काय वेस्ट तयार होईल बेटा, त्याला काढावं लागेल, काढून टाकावं लागेल त्या वेस्टला. मग न्यूट्रिएंट सप्लाय करण्यासाठी आणि वेस्ट रिमूव्ह करण्यासाठी काहीतरी स्ट्रक्चर लागेल. त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? प्लॅसेंटा असं म्हणतो. मग हे प्लॅसेंटा डेव्हलप होते. कशासाठी प्लॅसेंटा? सप्लाय फूड, नेसेसरी मटेरियल टू द डेव्हलपिंग एम्ब्रिओ. फायनल पार्ट बेटा, इथं आपली फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम संपून जाते. फायनल पार्ट कोणता आहे? वजायना. वजायना काय आहे? लोअर पॅसेज. कसं आहे? लोअर पॅसेज ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. इथं बघा, डायग्राम मध्ये बघा, सगळ्यात खालचा पॅसेज बेटा, हा सगळ्यात खालचा पॅसेज कोणता आहे? वजायना आहे. ओके, म्हणून काय म्हणलं? लोअर पॅसेज. लोअर पॅसेज इट ऍक्ट एज अ कॉप्युलेटरी पॅसेज. कॉप्युलेटरी पॅसेज का म्हणलं? कारण जो पेनिस आहे, तो पेनिस कुठे एंटर होत असतो? वजायनामध्ये एंटर होत असतो, आणि ते इजॅक्युलेशन होतं. लक्षात ठेवा मी काय म्हणालोय. आणि इट इज अ पॅसेज फॉर मेन्स्ट्रुअल फ्लो. बघा, लेडीज मध्ये ब्लिडिंग कधी होतं? जेव्हा स्पर्म ओव्हम सोबत फर्टिलाइज होत नाही, त्या केसमध्ये ब्लिडिंग होत असतं, त्या केसमध्ये मेन्स्ट्रुअल फ्लो होत असतो.
ओके. जर फर्टिलायझेशन झालं तर सर काय, पुढच्या लेक्चर मध्ये सांगतो, फक्त लक्षात ठेवा. जर फर्टिलायझेशन झालं नाही तर मेस्ट्रुअल फ्लो होत असतो बेटा. मेस्ट्रुअल फ्लो ब्लिडिंग होत असतं. ब्लिडिंग का होते? अरे ही जी एंडोमेट्रियल लाइनिंग आहे ना, ही जी युटेरसची वॉल आहे ना, ती ब्रेकडाऊन होते. ती ब्रेकडाऊन झालं की काय होतं, ब्लिडिंग होत असतं. लक्षात ठेवा, रेड मध्ये दाखवतो. ओके, हो का, हे ब्लिडिंग होत असतं. आणि ब्लिडिंग कशाद्वारे होतं, कोणत्या ओपनिंगद्वारे? वजायनाद्वारे मध्ये होत असतं. वजायनाच्या थ्रू होत असतं. बघा, इथून मेस्ट्रुअल फ्लो पास होतो. सपोज फर्टिलायझेशन झालं, झायगोड बनला, एम्ब्रिओ पण डेव्हलप झाला, एम्ब्रिओचं बाळ डेव्हलप झालं. बाळ झाल्यानंतर 9 महिन्यानंतर डिलिव्हरीचा टाइम आला. डिलिव्हरी होताना ते बाळ कुठून बाहेर येणार? ह्या वजायनामधूनच बाहेर येणार, ह्याच्यातूनच बाहेर येणार. म्हणून इट ऍक्ट ॲज ऑल्सो बर्थ कॅनाल. इट ऍक्ट ॲज ऑल्सो बर्थ कॅनाल. हे पॉइंट आहेत बेटा वजायना बद्दल. इथं आपली फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम संपलेली आहे. बघा, ओव्हरीमध्ये काय बनणार आहे? ओसाइट. ओव्हिडक्ट मध्ये काय झालं? फर्टिलायझेशन. युटेरस मध्ये काय झालं? इम्प्लांटेशन आणि डेव्हलपमेंट. आणि वजायना मधून काय झालं बेटा? जन्म, बर्थ कॅनाल आणि पॉप्युलेशन. लक्षात ठेवा, खूप छान घेतलेलं आहे, खूप मस्त घेतलेलं आहे आणि सगळं काही डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. चला तर भेटूया मग नेक्स्ट लेक्चर मध्ये.